आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीच्या वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, उडदाची डाळ मी 3 ते 4 तास भिजत घातली होती। मस्त अशी भिजली गेलेली आहे। अशापर्यंत चांगली भिजली गेली पाहिजे आणि स्वच्छ धुवून भिजत घातली होती। भिजल्यानंतर सुद्धा आता मी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याचं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचे। आता हे काय करते माहिती आहे का, वाडग्यामध्ये काढून घेते आणि ह्या वाटीच्या प्रमाणे गच्च भरून डाळ होते। अशा आकाराची वाटी आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये काढून घेतलेलं। तर वाटी बघा अशी गच्च भरून आहे डाळ मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। डाळ पूर्ण मी काढून घेतलेली आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ, ती पण मी 2 तास भिजत घातली होती। मस्त अशी बघा भिजली गेलेली आहे। ती पण मी काढून घेते। आता नुसती तुम्ही उडदाची डाळ घेतली तरी पण चालेल, पण मी मुगाची पण टाकली होती भिजत, ती पण मी काढून घेते त्याच्यामध्ये। आता हे काय करणार आहे, मिक्सरला 2 वेळा मी फिरवून फक्त घेणार आहे। अशा पद्धतीत बघा मी करून घेतलेले आहे मिक्सरला। पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केला नाही। एखादी साईडला राहते ना तशी डाळ राहिलेली आहे, नाहीतर अशा पद्धतीत बारीक झालेली आहे। आता हे काय करते, मी वाडग्यामध्ये काढून घेते। काढून घेतलेलं आहे बघा सगळं। त्याच्यामध्ये सेम जी वाटी दाखवली ना, ती वाटी गच्च भरून अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी पालक म्हणा, थोडी मेथी आणि थोडी कोथिंबीर असं सुद्धा तुम्ही मिक्स वापरू शकता। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं असं जिरं, असं हे सगळं मी कुटून घेतलेलं। पेस्ट जरी टाकली तर चालेल आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायची। छोटा 1 चमचा ह्याच्यामध्ये धने असे दरदरे करून घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा ओवा, तो पण असं चांगला चोळून हातावर टाकायचा। 1 चमचा छोटा सफेद तीळ, थोडीशी टाकायची हिंग पावडर, हळद टाकायची थोडीशी, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, मोठ्या आकाराचा चमचा घेतलेला आहे ह्या चमच्याच्या मापानं। 1 चमचा टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ। आता हे सगळं काय करायचं माहिती आहे का, हातानं चांगलं मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं, सगळं साहित्य चांगलं मिक्स झालं पाहिजे। अशाच पद्धतीमध्ये पीठ होतं हे। आता आपण बनवायला घेऊया। आवडीप्रमाणे छोटे मोठे करायचे, जेवढे तुम्हाला हवं आहे तेवढे। थोडासा वाटलं तर तेलाचा हात घेतला तरी चालेल किंवा पाण्याचा हात जरी घेतला तरी चालेल, कारण हे पहिलं चिटकतं, ह्यानंच कालवलं आहे ना, त्यामुळे परत नाही चिटकत। मग थोडं तेल लावलं तर मग बिलकुलच चिटकणार नाही। लांबडे बनवायचे असे। मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्यात वडीची चाळण ठेवली। चाळणीला काय केलं होतं, मी तेल लावून घेतलं होतं। त्याच्यामध्ये आता अशा सगळ्या मी ठेवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। 2 ठेवून घेतलेल्या आहेत बघा। आता ह्या अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही कधी पहिल्या बनवल्या पण नसतील, पण अशा तुम्ही एकदा जरूर बनवून बघा, खूप चविष्ट लागतात अशा वड्या। तेवढ्या साहित्यामध्ये 3 झालेल्या आहेत। कोथिंबीर थोडी जास्त झाली टाकली तरी पण थोडीशी चालू शकते। गॅस मिडियम आहे। 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं। 12 मिनटं झाल्यानंतर बघा गॅस बंद केला होता आणि थंड होस्तोवर मी त्यातच ठेवलं होतं। हलकंसं गरम आहे, जास्त गरम नाही आहे। वड्या शिजलेल्या आहेत। 10 ते 12 मिनटं लागतात। कधी कधी तुम्ही गॅसच्या ह्याच्यावर 15 पण मिनटं लागू शकतं, कारण लहान मोठा ह्याच्यावर। तर आता आपण हे कापून घेऊया। सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि कट करूया। आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या करायच्या। हे बघा मस्त होतात एकदम। कोथिंबीरीची मी देठं पण घेतलेली आहेत बघा, ते देठ आलं साईडला। आता मी अशा पद्धतीत कापून घेते। कट करून घेतल्यात बघा, मस्त अशा झालेल्या आहेत। तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तुम्ही थोड्याशा तेलावर सुद्धा परतू शकता, शॅलो फ्राय पण करू शकता आणि फ्राय पण करू शकता। गॅस आहे मिडियम। तेल चांगलं गरम झालेलं आहे। सोडून घेते। सोडून घेतलेले आहेत। लगेच पलटी करायच्या नाही आहेत, एक थोडा वेळ थांबायचं आणि मग पलटी करायच्या। पलटी करून घेऊया आपण। हे बघा तेलकट जरा सुद्धा होत नाही, तर एकदम मस्त होतात क्रिस्पी अशा। पलटी करून घेते आता मी सगळ्या बघा मी पलटी करून घेतलेल्या आहेत। ते वड्या एकदम अशा हलक्या फुलक्या होतात, जरासुद्धा तेलकट वगैरे होत नाहीत। आता खूप जणांच्या अशा कमेंट पण असतात की तेलकट होतात का, पण बिलकुल तेलकट नाहीत, एकदम छान आणि चविष्ट होतात अशा वड्या। आता ह्या वड्यामध्ये मी तर कोथिंबीर वापरली थोडी जास्त, तुम्ही पालक टाकू शकता। जरी नाही टाकले, नुसत्या डाळीच्या बनवल्या तरी पण चालू शकते। जास्त असे लाल वगैरे करत बसायचं नाही, असं थोडंसं कलर आला का नाही की काढून घ्यायचं। म्हणजे एकदम लाल केल्यावरनं सुद्धा चांगलं लागतील, असं नाही की लाल करत बसू नका, कारण हे अशा पद्धतीत एकदम मस्त कुरकुरीत अशा होतात एकदम आणि खूप चविष्ट। आपण आळूची वडी खातो, आळूच्या वडीच्या इतक्या रेसिपी टाकल्यात, कोथिंबीर वडीच्या मस्त सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत। काढून घेते आता हे।
हलक्या फुलक्या एकदम मस्त. हे बघा फ्राय करून काढलेल्या आहेत बघा. ह्या एकदम गरम गरम एकदम हलक्या एकदम आहेत. बाकीच्या अशा पद्धतीनं मी सगळ्या करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.